नमस्कार. आता जर तुम्हाला पॉलिटी आर्टिकल लक्षात राहत नसतील तर आता टेन्शन घ्यायचं काम नाही, कारण आपण एक भन्नाट ट्रिक्सचं एक पेड PDF घेऊन आलेलो आहेत, जी तुम्हाला या नंबरवर संपर्क करून मिळून जाईल. 84219384. आता यामध्ये कसे ट्रिक्स असतील, काय असतील, संपूर्ण थोडासा डेमो मी तुम्हाला दाखवतो. तर पाहू शकता आता इथे कंबाईन ग्रुपची 2024ला काय प्रश्न आला होता. कंबाईन ग्रुपची 2024 म्हणजे जी 1 जून 2025ला पार पडली. तिला प्रश्न आला होता की खालील कोणत्या कलममध्ये राष्ट्रपती संबंधीची पात्रता दिलेली. म्हणजे राष्ट्रपती पदाची पात्रता काय काय आहेत, तर राष्ट्रपती पदाची पात्रता आहेत की तो भारतीय असावा, त्याचे वय 35 वर्ष असावे, अशा काय पात्रता आहेत. तर त्या पात्रता कोणत्या कलममध्ये दिलेल्या आहेत असा प्रश्न विचारला होता. तर त्याचं योग्य आन्सर काय आहे, तर 58 आहे. राष्ट्रपती संबंधीच्या ज्या पात्रता आहेत त्या कोणत्या कलममध्ये, तर 58 मध्ये. तर आता याला लक्षात ठेवण्याची आपण ट्रिक्स काय केलेली पहा. तर 58 आठवले, 58 आठवले, 58 आठवले अशी आपली ट्रिक्स आहे. म्हणजे रामदास आठवलेंमध्ये राष्ट्रपती होण्याची पात्रता आहे अशी आपण ट्रिक्स केलेली. मग आठवलेच का म्हणलं, कारण हे बघा, हे 58 आणि आठवले या दोन्ही शब्दाचं काय होतं इथे, तर यमक जुळतो. तर आठवले आणि 58 या दोन्ही शब्दाचं काय होतं, तर इथं यमक जुळतो. हे बघा, 58 आणि आठवले, 58 आठवले. कारण आठवले आणि 58 दोन्ही शब्दाच्या सुरुवातीला 8 असं येतं. तर अशा प्रकारे तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. त्यानंतर आपल्याकडे सायन्सच्या पण भन्नाट ट्रिक्स आहेत. आता मी सायन्सचं तुम्हाला काही वनस्पती रोग त्याचा डेमो दाखवतो, वनस्पती रोगांचा. तर पाहू शकता इथे तुम्ही वनस्पती रोगांच्या मध्ये सर्वात महत्त्वाचा हा प्रश्न आहे बघा. भातावरील खैरा रोग हा कशाच्या कमतरतेमुळे पडला. कारण याच्यावर 2-3 वेळेस प्रश्न विचारलेला आहे. भातावरील जो खैरा रोग आहे तो कशाच्या कमतरतेमुळे पडतो असा प्रश्न होता. तर याचं योग्य आन्सर आहे झिंक किंवा जस्त. काय आहे, झिंक किंवा जस्त यामुळे भातावर खैरा नावाचा रोग पडतो. कशामुळे, झिंक किंवा जस्तामुळे भातावर खैरा नावाचा रोग हा कशामुळे पडतो, तर झिंक किंवा जस्तामुळे. तर याची ट्रिक्स काय केलेली पहा आपण. तर याची ट्रिक्स अशी आहे की खैरा गावातील लोकांच्या आहारात, पाहू शकता ट्रिक्स काय आहे, खैरा गावातील लोकांच्या आहारात भाताची कमतरता पडली म्हणून त्यांच्या शरीराची झीज झाली. पाहू शकता, खैरा गावातील लोकांच्या आहारात कशाची कमतरता पडली, भाताची कमतरता पडली. खैरा जो रोग आहे त्याला आपण खैरा गाव म्हणायचं, खैरा रोगाला काय म्हणायचं, खैरा गाव म्हणायचं. आणि आहारात भाताची कमतरता पडली म्हणून त्यांच्या शरीराची झीज झाली. झीज झाली म्हणजे ते एकदम हाडकुळे झाले. मग झीज झाली, मग झी म्हणजे झिंक आणि ज म्हणजे जस्त, म्हणजे झिंक किंवा जस्त याच्या अभावामुळे तो रोग पडतो. ओके, झिंक किंवा जस्ताच्या अभावामुळे हा रोग पडतो. तर यावर आलेले प्रश्न दाखवतो आता मी तुम्हाला. तर यावर आलेले प्रश्न पहा. तांदळावरील खैरा नावाचा रोग कोणत्या खनिजद्रव्याच्या अभावामुळे पडतो. तुमच्यासमोर 4 ऑप्शन दिलेले आहेत, लोह, जस्त, मॅग्नीज, तांबे. तर आपली ट्रिक्स काय होती, झीज झाली. खैरा गावातील लोकांच्या आहारात भाताची कमतरता पडली म्हणून त्यांच्या शरीराची झीज झाली. ओके, तर झीज झाली आहे आपली ट्रिक आहे. मग झीज, ज वरून तुम्हाला एक ऑप्शन दिसतोय इथे, ज वरून जस्त नावाचा ऑप्शन दिसतोय. मग आपलं जस्त काय असणार आहे, तर इथे आन्सर असणार आहे. ओके, जस्त. त्यानंतर खाली प्रश्न पहा. खालील भातावरील खैरा रोग हा कोणत्या सूक्ष्म पोषक घटकाच्या कमतरतेमुळे पडतो. हा आला होता कंबाईन ग्रुपची मे 2023ला. तर तुमच्यासमोर खाली 4 ऑप्शन आहेत. तर इथे जस्त नाही, मात्र इथे झिंक दिलेले आहे. हे बघा, झिंक दिलेलं आहे. जस्त बी दिलं असतं तर हा प्रश्न कॅन्सल केला असता, कारण दोन्ही एकच आहे, जस्त आणि झिंक. मग इथे योग्य आन्सर काय असणार आहे, झिंक. ओके, त्यानंतर आपल्याकडे इंग्लिश व्होकॅब्युलरीच्या पण ट्रिक्स आहेत, त्याचा पण थोडासा डेमो दाखवतो मी तुम्हाला. तर इंग्लिश व्होकॅब्युलरीचा डेमो पहा. इथं सिनोनिम अँटोनिम्स. आता इथं सिनोनिम दाखवतो तुम्हाला मी. डिलिजंटचा समानार्थी शब्द काय, तर इंडस्ट्रियस. डिलिजंटचा समानार्थी शब्द काय, तर इंडस्ट्रियस म्हणजे मेहनती. तर आता ह्या डिलिजंट म्हणजे मेहनती याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं पहा. हा जो डिलिजंट शब्द आहे याला 2 शब्दात फोड करायची. ट्रिक्स काय करायची पाहायची. दिल्लीचे जेंट्स जे की इंडस्ट्रियल एरियामध्ये राहतात ते खूपच मेहनती आहेत. हे बघा, दिल्ली म्हणजे दिल्ली म्हणायचे, दिल्ली, आणि जेंट म्हणजे जेंट्स. दिल्लीचे जेंट्स जे की इंडस्ट्रियल एरियात राहतात ते खूपच मेहनती आहेत असं लक्षात ठेवा तुम्ही.
डिलिजंटला दिल्लीचे जेंट्स म्हणायचं. दिल्लीचे जेंट्स खूपच मेहनती आहेत, एवढंच लक्षात ठेवा. भारतामध्ये कोणत्या राज्यात कोणत्या केंद्रशासित प्रदेशातील जेंट्स खूप मेहनती आहेत, तर दिल्ली या केंद्रशासित प्रदेशातील लोक किंवा भारताची राजधानी दिल्लीमधील जेंट्स हे खूपच मेहनती आहेत, एवढंच लक्षात ठेवा. बस, बाकी काय नाही. त्यावरून कसा प्रश्न सुटतो बघा. चूज सिमिलर मिनिंग ऑफ डिलिजंट. राज्यसेवा 2022 आणि 24ला आला होता. तर डिलिजंटचा सिमिलर मिनिंग काय होईल मग? इंडस्ट्रियस. ओके. त्यानंतर खाली पहा, ही इज अ इंडस्ट्रियस वर्कर्स. ASO 14 आणि 11ला आला होता. मग इंडस्ट्रियसचा समानार्थी काय? डिलिजंट. पहा, तर अशा आपल्या भन्नाट ट्रिक्स आहेत. हे संपूर्ण ट्रिक्स तुम्हाला जर पाहिजे असतील तर या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. तसेच इतरही ट्रिक्स पाहण्यासाठी आपली MPSC बाबा ट्रिक्स हे टेलिग्राम चॅनल आहे, ते तुम्ही जॉईन करू शकता. MPSC बाबा ट्रिक्स हे टेलिग्राम चॅनल आहे, ते तुम्ही जॉईन करू शकता. तसेच या संपूर्ण सब्जेक्टच्या PDF साठी या नंबरवर संपर्क करू शकता. 84 21 90 83 84. ओके. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.